थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका। आज मी तुमच्याकडे पैसे मागणार आहे। हो, फक्त 1 रुपया। कारण तुम्हाला वाटेल 1 रुपयामध्ये काय बदल होणार, पण शेवटपर्यंत पाहिलं तर कदाचित आज तुम्ही बदलाचा भाग व्हाल। उन्हाळ्यात कडक ऊन पडतं, आपण घरात पंखा लावतो, पण बाहेर एखादी चिमणी पाण्याच्या एका थेंबासाठी भटकत असते। एखादा भारद्वाज शांतपणे झाडावर बसलेला असतो, त्यांना तक्रार नाही, पण त्यांना गरज आहे। म्हणून आम्ही एक विचार केला, जर प्रत्येकाने 1 रुपया दिला तर काय होईल? 100 लोकांनी दिला तर 100 रुपये, 1000 लोकांनी दिला तर 1000 रुपये, आणि त्या पैशातून पक्ष्यांसाठी मातीची पाण्याची भांडी ठेवली तर? आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत तुमच्यासारख्या संवेदनशील लोकांनी 378 रुपये जमा केले आहेत। हो, फक्त 1 रुपया देऊन। याचा अर्थ बदलाची सुरुवात आधीच झाली आहे। सुरुवातीला लोक हसले, 1 रुपयाने काय होणार, पण आम्ही थांबलो नाही। पहिल्या दिवशी पाणी भरलं, दुसऱ्या दिवशी पहिला पक्षी आला। तो क्षण अमूल्य होता। त्या 1 रुपयातून फक्त भांड नाही विकत घेतलं, तर आशा निर्माण केली। 1 रुपयाने कोणी श्रीमंत होत नाही, पण एखाद्या जीवाला जीवन मिळू शकतं। बदल मोठ्या लोकांनी केला पाहिजे ही आपली सवय झाली आहे, पण खरं सांगू, बदल सरकार करत नाही, बदल आपण करतो। आणि बदलाची सुरुवात फक्त 1 रुपयापासून होऊ शकते। जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर याचा अर्थ तुम्हाला काळजी आहे, आणि काळजी असेल तर कृती करा। 378 जमा झाले आहेत। पुढचा 1 रुपया तुमचा असेल का? आजच 1 रुपया पाठवा, कारण एखाद्या पक्षाला उद्या पाणी मिळेल की नाही ते कदाचित तुमच्या निर्णयावर अवलंबून असेल। 1 रुपया द्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या UPI वर पाठवा आणि स्क्रीनशॉट आम्हाला पाठवा। कमेंट मध्ये लिहा, माझा 1 रुपया निसर्गासाठी। योगदान फाउंडेशन, जिथे प्रत्येक प्रयत्न निसर्गासाठी असतो। 1 रुपया, 1 विचार, 1 बदल।